तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जे कोणी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून ऑलवर नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इंस्टाग्राम आय डी तुमच्या मोबाईलमध्ये जर आधीपासून इंस्टाग्राम आय डी असेल आणि नवीन इंस्टाग्राम आय डी कशी ओपन करायची तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे बघू शकता मी आता सर्वात आधी तुम्हाला इंस्टाग्राम ओपन करायचं आहे. इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर मित्रांनो, हे नवीन इंस्टाग्राम आय डी कशी खोलायची तेच मी आज सांगणार आहे. तर मित्रांनो, नवीन आय डी खोलण्यासाठी तुमच्या ही माझी आय डी इंस्टाग्राम आय डी, तुम्हाला नवीन आय डी जी खोलायची असेल त्यासाठी काय करायचं आहे, इथं वर नाव जे दिसतंय माझी इंस्टाग्राम आय डी, समजा माऊली ग्राफिक्स डिझाईन, यावरती असे नावावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही इंस्टाग्राम आय डी ते इथे दिसून जाईल. माझ्या मोबाईलमध्ये खूप आहे, पण तुमच्या मोबाईलमध्ये तुमची जी एक आय डी असेल तीच असेल. त्यानंतर मित्रांनो, इथे खाली सर्वात खाली ॲड इंस्टाग्राम अकाउंट असं नाव दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, थोडं लोड घेईल ते. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, द क्रिएट न्यू अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तिथे मित्रांनो तुम्हाला तुमच्या अकाउंटचं युजर नेम टाकायचं आहे. तर मी इंस्टाग्राम म्हणजे इथं तुम्हाला तुमच्या अकाउंटचं युजर नेम टाकायचं आहे, तर मी टाकून घेतो. तर मित्रांनो, नाव तुम्हाला असं टाकायचं आहे, सर्व लेटर आहे स्मॉल लेटरमध्ये पाहिजे, कॅपिटल नाही पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जेव्हा इथं राईट येईन तेव्हाच तुमचं इंस्टाग्राम अकाउंटचं नाव तुम्ही असं टाकू शकता. तर तुम्ही 1-2 नंबर टाकले तर होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं तुमच्या अकाउंटचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड तुम्ही काही टाकू शकता तुमच्या मनाने. समजा तर मित्रांनो, मी पासवर्ड टाकलेला आहे. त्यानंतर पासवर्ड सेव्ह करून घ्यायचा आणि कंप्लीट साइन अप यावरती क्लिक करायचं. कंप्लीट साइन अप वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्टरिंग होऊन मित्रांनो त्यानंतर तुम्ही तुमचं अकाउंट ते सांगत आहे की तुमचं अकाउंट फेसबुकला कनेक्ट करायचं आहे. फेसबुकला जर कनेक्ट करायचं असलं तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. तर आपण नाही करणार फेसबुकला कनेक्ट. त्यानंतर स्किप करायचं. स्किप करायचं नाही, पण फॉलो पण स्किप करा. नंतर स्किप करायचं. तुम्हाला जर आताच आय डीवर फोटो टाकायचा असला, फोटो कसं टाकायचं, इथे ॲड फोटो येईल नाव. तुम्ही कोणताही तुमचा फोटो जो असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर मी टाकून देतो हा फोटो माझा. थोडी प्रोसेसिंग होईल. आणि जर मित्रांनो ते सांगत आहे की तुम्ही जो फोटो टाकला तोच जर तुम्हाला पोस्ट करायचा असलं तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं, पण मला नाही करायचं त्यामुळे मी नाही करतो आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. त्यानंतर स्किप करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ते म्हणतात की कोणते 5 मित्राला फॉलो करा, पण मला नाही करायचं आहे फॉलो, त्यामुळे मी अनफॉलो कोणाला सध्या फॉलो करत नाही आणि स्किप करतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट खोलू शकता. हे बघू शकता, हे माझं इंस्टाग्राम अकाउंट हे तुमच्यासमोर खोललेलं आहे आणि असं इथं माझं युजर नेम आहे. आणि तुम्हाला अकाउंट चेंज करायचं असलं अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही अकाउंटमध्ये चेंज करू शकता. हे माझं आत्ताचं अकाउंट आहे आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये मी चेंज करतो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.